नमस्कार मित्रांनो, जिल्हा परिषद नाव जरी साधं वाटत असलं तरी याच ठिकाणाहून अनेक दिग्गज नेत्यांनी थेट विधानसभेपर्यंत मजल मारली आहे. म्हणूनच जिल्हा परिषदेला मिनी विधानसभा किंवा राजकीय नेते घडवणारी पाठशाळा असं म्हटलं जातं. पण नेमकं असं का? आणि आजही या पाठशाळेचं महत्त्व तितकंच आहे का? आजच्या या व्हिडिओत आपण याचाच सविस्तर आढावा घेणार आहोत. राज्याच्या राजकारणात अनेक नेते थेट विधानसभेत उतरले नाहीत, तर त्यांनी गावगाड्याच्या राजकारणातून जिल्हा परिषद आणि पंचायत समितीतून आपली कारकीर्द घडवली. गाव पातळीवर काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना जिल्हा परिषद ही पहिली मोठी संधी असते. इथे प्रशासन समजतं, लोकसंपर्क वाढतो आणि नेतृत्वाची खरी कसोटी लागते. महाराष्ट्रात 1 मे 1962 रोजी जिल्हा परिषदेची स्थापना झाली. सांगली जिल्हा परिषदेचे पहिले अध्यक्ष BS कोरे यांनी अध्यक्षपदानंतर थेट विधानसभेत झेप घेतली. यानंतरचा इतिहास पाहिला तर ST बामणे, संपतराव माने, बाबासाहेब पाटील, विलासराव शिंदे, शिवाजीराव देशमुख, भगवानराव पाटील अशा अनेक नेत्यांनी जिल्हा परिषदेतून विधानसभेचा मार्ग पकडला. या सगळ्यात सर्वात ठळक उदाहरण म्हणजे RR पाटील उर्फ आबा. जिल्हा परिषद सदस्य म्हणून सुरुवात आणि पुढे ग्रामविकास मंत्री, उपमुख्यमंत्री, गृहमंत्री अशी मोठी जबाबदारी. हेच सिद्ध करतं की जिल्हा परिषद ही फक्त स्थानिक स्वराज्य संस्था नाही, तर राज्याच्या नेतृत्वाची प्रयोगशाळा आहे. अलीकडच्या काळातही हे चित्र बदललेलं नाही. सुहास बाबर, सत्यजित देशमुख, विलासराव जगताप, विक्रम सावंत यांनी जिल्हा परिषदेतून थेट विधानसभेपर्यंत झेप घेतली. याचा अर्थ स्पष्ट आहे, आजही जिल्हा परिषद ही राजकारणात टिकायचं प्रशिक्षण देणारी शाळा आहे. ग्रामीण भागात जिल्हा परिषद निवडणूक पक्षांपेक्षा गावकी, भावकी आणि स्थानिक प्रभावावर लढली जाते. इथे विजय मिळवणारा उमेदवार फक्त सदस्य राहत नाही, तर तो पुढील मोठ्या राजकीय वाटचालीसाठी तयार होतो. म्हणूनच आजही जिल्हा परिषद निवडणुकीत इच्छुकांची गर्दी, बंडखोरी आणि मोठी चुरस पाहायला मिळते. थोडक्यात सांगायचं झालं तर जिल्हा परिषद म्हणजे फक्त स्थानिक राजकारण नाही, तर उद्याच्या आमदार, खासदार आणि मंत्र्यांची नर्सरी आहे. आणि म्हणूनच आजही मिनी विधानसभेच्या आखाड्यात राजकीय सराव जोरात सुरू आहे. तुम्हाला काय वाटतं? जिल्हा परिषद आजही नेते घडवते का? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. अशाच सखोल राजकीय विश्लेषणासाठी पाहत रहा आयर्विन टाइम्स.